देशाचे गृहमंत्री अमित शहा हे राजकीय नेते जरी असले तरी त्यांची कार्यपद्धती पूर्णपणे कॉर्पोरेट आहे. एखादी बडी कॉर्पोरेट कंपनी ज्याप्रमाणे वर्षभराचं लक्ष ठरवते, रोडमॅप बनवते आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी काटेकोर नियोजन करते, अमित शहाची कार्यपद्धती सुद्धा साधारण अशीच आहे. मग विषय देशात पन्नाप्रमुख बनवण्याचा असो, एखादी मोठी निवडणूक जिंकण्याचा असो किंवा नक्षलवाद्याच्या खात्म्याचा. गृहमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर अमित शहा यांनी नक्षलवाद्याच्या खात्म्याचं टार्गेट ठेवलं, त्याच्यासाठी टाइमलाईन बनवली आणि ही टाइमलाईन कोणत्या दिवशी पूर्ण होणार म्हणजे याची डेडलाईन काय ते सुद्धा जाहीर करून टाकलं. 31 मार्च ही ती डेडलाईन आहे आणि सध्या नक्षलवादाच्या विरोधात जी जबरदस्त कारवाई सुरू आहे त्या कारवाईचं यश पाहता ही टाइमलाईन गाठणं फार कठीण नाहीये. बडे बडे नक्षलवादी आता बिळातून बाहेर येऊ लागलेले आहेत. अनेक नक्षलवाद्यांचा एन्काउंटर झालेला आहे, बरेचसे शरण आलेले आहेत आणि हे शक्य झालं कारण केंद्र सरकारने या नक्षलवाद्यांची रसदच पूर्णपणे तोडून टाकली होती. आता नक्षलवादाचा देशभरामध्ये नायनाट होणार हे लक्षात आल्यानंतर नक्षलवाद्यांचे जे समर्थक आहेत ते गोळा झालेले आहेत आणि ते शांतीची कबुतरं उडवण्याचा प्रयत्न करतायत.